देशातील नंबर 1 शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर 1 गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर 1 चा पर्याय आहे. नंबर 1 लोकेशन्स, नंबर 1 क्वालिटी. त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर 1 पर्याय. सांगलीमध्येही मल्टी ब्रँड एंटरटेनमेंट सेंटर, श्री राजलक्ष्मी मॉल, बुकिंग सुरू. श्री बिरोबाच्या नावानं येळकोट येळकोट. मित्रांनो, जेव्हा जेव्हा महाराष्ट्राची संस्कृती देशाच्या आणि जगाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा माझ्या आरेवाडीच्या गजनरत्याला बोलावलं जातं, सन्मान दिला जातो. 1952 ला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपल्या आरेवाडीचं गजनृत्य दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा देशाला आणि जगाला दाखवत होतं. म्हणून तत्कालीन देशाचे पंतप्रधान माननीय जवाहरलाल नेहरू साहेबांनी आरेवाडीच्या गजी ढोल्याच्या खांद्यावरती हात ठेवून त्यांचं कौतुक केलं होतं. त्याच्यानंतर आता 2020 ला कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जेव्हा देशामध्ये आले, तेव्हा सुद्धा देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा आरेवाडीच्याच गजनृत्याला बोलावलं होतं. म्हणजे हजारो वर्षाच्या संस्कृतीचं जतन करणारा आपला हा बिरोबाचा बन आहे. हे बिरोबाचा बन साधा सुद्धा नाही आहे. हे हजारो वर्षाची परंपरा, संस्कृतीचं जतन करणारं हे आपलं प्रेरणास्थान आहे. आणि म्हणून मित्रांनो, हे संस्कृतीचं प्रेरणास्थान हे नुसत्या महाराष्ट्राचं नाही, या देशाच्या संस्कृतीची राजधानी ही आरेवाडी झाली पाहिजे. कबूल आहे का नाही तुम्हाला? सगळीकडून आवाज येत नाही. देशाच्या संस्कृतीची राजधानी आरेवाडी झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे? झाली पाहिजे ना. आणि म्हणून याचा कायापालट करण्यासाठी हा गोपीचंद पडळकर बिरोबाचा भक्त इथून पुढचं काम करणार आहे. इथून पुढचं काम करणार आहे. मित्रांनो, राजधानी म्हणल्यावरती काय लागतो? राजा लागतो का नाही? राजधानी म्हणल्यानंतर राजा लागतो. आरेवाडीच्या बनामध्ये बिरोबा आपला राजा आहे का नाही? राजा आपला हा महाराजा सम्राट आहे बिरोबा. आणि बिरोबाची पूजा करणारे, देवाच्या सोबत देवगुण प्राप्त करणारे माझे पुजारी, त्या पुजाऱ्यांचे आपल्याला हात बळकट करावे लागतील का नाही? आजच्या आपल्या कार्यक्रमाचा शुभारंभ आरेवाडीच्या मानाच्या पुजाऱ्याच्या हस्ते केलाय. आणि याचा अर्थ असा आहे की पुजाऱ्यांनी आतापर्यंत अनेकांचे राज्याभिषेक केले या मंदिरामध्ये. अनेकांना आनंद राज्य केलं, अनेकांना आणून राज्य केलं. पण आता पुजाऱ्याला राजा करायची वेळ आली आहे.
महाड रोड विटा. आले का नाही आली का? पुजाऱ्यांनी दुसऱ्याला नुसता आशीर्वाद द्यायचा, ह्यो आमदार आला, त्यो खासदार आला, त्यो जागीरदार आला, त्यो अमुक देतो, त्यो तमुक देतो, तो फलाना देतो. इथून पुढे असं चालणार नाही. मी बिरोबाच्या चरणी प्रार्थना करतो की आरेवाडीच्या बिरोबाची सेवा करणारा, बिरोबाच्या सोबत रात्रंदिवस राहणारा माझा आरेवाडीचा पुजारी हा कवटेमंकाळ तासगावचा आमदार झाला पाहिजे. सांगली लोकसभेचा खासदार झाला पाहिजे. झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे? अरे मी जर भक्त होत असेल बिरोबाच्या आशीर्वादानं, तर बिरोबाच्या सोबत पिढ्यान पिढ्या राहणारा माझा पुजाऱ्याचा पोरगा आमदार खासदार होईल का नाही होईल? होऊ शकतो. जेव्हा घोड्याला टाच मारून बिरोबाचा पुजारी जेव्हा आमच्या गावागावापर्यंत भक्तापर्यंत येतो, तेव्हा तो आम्हाला साक्षात बिरुदेव वाटतो. बिरुदेवाच्या चरणी आमच्या ज्या भावना आहेत त्याच भावना आरेवाडीच्या बिरोबाच्या पुजाऱ्याच्या चरणी आमच्या भावना आहेत. आणि म्हणून आपल्या आशीर्वादावरती जे आमदार खासदार होतात त्यांना आता बाजूला सरून आता तुम्ही त्या ठिकाणी आला पाहिजे, ही भावना आज आम्ही व्यक्त करण्यासाठी इथं आलो आहे. आज बिरोबा बनाकडे अख्ख्या राज्याचं लक्ष आहे. बिरोबा बन अख्ख्या राज्याला माहित आहे. बिरोबाची ताकद काय असते मित्रांनो? IT सेल मध्ये काम करणारी पोरं राष्ट्रवादी काँग्रेसची असतील, राष्ट्रीय काँग्रेसची असतील, शिवसेनेचे असतील, जे अग्निहोत्री, सक्सेना, मल्होत्रा, होरा, शर्मा असल्या आडनावाची जे ट्विटर वरती जे फेसबुक वरती काम करतात ते सुद्धा बिरोबाच्या नावानं जयघोष करतात. ही बिरोबाची ताकद आहे, ही बिरोबाची शक्ती आहे मित्रांनो. आणि म्हणून आजचा दसरा मेळावा हा विचाराचं वैचारिक परिवर्तन करणारा आपला मेळावा आहे मित्रांनो. हे आपल्या बिरोबाच्या साक्षी ठेवून आपल्याला राजकीय परिवर्तनाची चळवळ महाराष्ट्रामध्ये करावी लागेल मित्रांनो. ती 1-2 दिवसाची, 3 दिवसाची, 4 दिवसाची, कुणाला तरी आमदार कुणाला तरी खासदार करण्यापुरती मर्यादित नाही मित्रांनो. व्यवस्था परिवर्तन आणि महाराष्ट्रामधलं राजकीय परिवर्तन करण्याची ताकद या बिरोबा बनामध्ये आहे मित्रांनो. आणि म्हणून मी आज आवर्जून सांगतो, या महाराष्ट्राच्या राजकारणाचं परिवर्तनाचं केंद्र येत्या काही दिवसामध्ये आपल्याला आरेवाडीचा बिरोबाचं बन तुम्हाला दिसेल. हा दसरा मेळावा गोपीचंदला नामदार करण्यासाठी नाही मित्रांनो. ते तर मी होईल, तुम्ही इतके सगळे ताकदीनं माझ्या बरोबर आहात. परंतु प्रस्थापिताच्या छाताडावरती तुम्ही सगळ्यांनी थया 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 नाचलं पाहिजे. पाहिजे का नाही पाहिजे? अरे जेव्हा एका मागासवर्गीय माझ्या बहिणीच्या आबरूला एका गुंडानं हात घातला, तेव्हा मेंढ्या राखणारा, ज्याचा कुठलाही त्या गोष्टीशी संबंध नसणाऱ्या, फक्त त्या मायेची आबरू वाचवायसाठी हातात बापू बिरू वाटेकरांनी कुऱ्हाड घेतली होती. काय त्यांचा संबंध नव्हता. ते मुलगी पाहुण्यातली नव्हती, ती मुलगी जातीची नव्हती, पण एका गरीब मागासवर्गीय मुलीच्या आबरूला जर कुणी हात घालत असेल तर शिक्षण न झालेला, मेंढर राखणारा माझ्या बापू बिरू वाटेगावकरांच्या मनामध्ये ऊर्जा उत्पन्न झाली की अन्याय होतोय, आता आपल्याला कुऱ्हाड हातामध्ये घ्यावी लागेल. बापू बिरूंनी कुऱ्हाड हातामध्ये घेतली मित्रांनो. आणि आज आपल्याला कुऱ्हाड हातामध्ये घ्यायची गरज नाही, तुम्हाला तलवार हातामध्ये घ्यायची गरज नाही. लोकशाहीनं इतका मोठा आपल्याला अधिकार दिलाय, आणि या अधिकाराचा जर तुम्ही आम्ही वापर करणार नसू तर कुठलाच माणूस पुढे आला तरी तुमच्यामध्ये परिवर्तन करू शकत नाही. हे स्वतःमध्ये तुम्ही तयार केलं पाहिजे. निर्भीड झाला पाहिजे. झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे? आता तुम्ही बऱ्यापैकी निर्भीड झालाय का नाही झाला? आवाज सगळे द्या. निर्भीड झालाय का नाही झाला? कशामुळं झाला? अरे माझ्यामुळं नाही, चळवळीमुळं. माझ्यामुळं नाही,
संघटनेमुळं विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाईल्समध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लंबिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। माणूस कधी तयार होतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय सांगितलं? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। त्यांनी पहिल्यांदा काय म्हटलं नाही? संघर्ष करा, शिका आणि संघटित व्हा। शब्द अशी करायची नाही, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। माणूस शिकला तरच संघटित होतो। आता आपली संख्या राज्यामध्ये किती आहे? तुम्ही सगळे का आला? तुम्हालाच का वाटलं दसरा मेळाव्याला जावं? तुम्हाला काय मी पैसे दिलेत? तुम्हाला मी काय गाडी दिल्या? नाही दिली। तुम्हालाच का वाटलं की 400-500 किलोमीटर जाऊन आपण दसरा मेळाव्याला गेलं पाहिजे? हे तुम्ही 4 पुस्तकं शिकला। राज्यामध्ये जो अन्याय होतोय तो तुम्ही वाचला। राज्यामध्ये जो जातीवाद होतो तो तुमच्या डोळ्यांनी पाहिला आणि मग तुमच्या डोक्यामध्ये आलं की आता आपण मेळाव्याला गेलं पाहिजे। बरोबर ना? शिकल्यामुळं तुम्हाला इथं यावं वाटलं। आज इतकी मोठी संख्या बघितल्यानंतर घरात बसलेल्या पोराला सुद्धा वाटतंय अरे चुकलो, मी आरेवाडीला जायला पाहिजे होतं। इतकी लोक संघटित झालेत, इतकी लोक तिथं संघटित झालेत। अरे मी कसं काय घरात राहिलो? आणि म्हणून शिकल्यामुळं संघटित होतो आणि संघटित झालेला माणूस संघर्ष करायला तयार होतो। तुम्ही आता गावात गेल्यावर संघर्ष कराल का नाही करणार? कुणाबरोबर? चुलत्या बरोबर नाही, चुलत भावा बरोबर नाही, मामा बरोबर, सासऱ्या बरोबर नाही। कुणाच्या विरोधात आपण संघर्ष करणार? जो गावामध्ये गोरगरिबांना त्रास देतो, त्याची जात बघू नका, त्याचा धर्म बघू नका, त्याचा पंथ बघू नका। जो गावामध्ये अन्याय करतो त्याच्या विरोधात तुम्ही लढलं पाहिजे। लढलं पाहिजे का नाही लढलं पाहिजे? द्यायचं काय कारण आहे का? मी कुणाच्या विरोधात लढतो? तुम्ही बघितलं, आपलं प्रेरणास्थान जिथं जिथं असतं तिथं तिथं भानगडी चालू होतात। आरेवाडीचा दसरा मेळावा म्हटल्यावर इथल्या एका गड्याची झोप वडली, आपल्या इथल्या नेत्याची एका जिल्ह्यातल्या, त्याला लगेच खुसपाट चालू केलं। पण त्याला कुठं माहित आहे आम्ही आमच्यात भांडत नाही। त्यांना माहित आहे आरेवाडी हे मोठं प्रेरणास्थान होऊ शकतं, म्हणून या दसरा मेळाव्याला खोडा घाला। मागच्या 1 वर्षाचा तुम्ही जर इतिहास बघितला, पवारांनी कधी अहिल्यादेवींची जयंती साजरी केलती का हो? केलती? कधी फोटो बघितला? पवारांच्या घरात कधी अहिल्यादेवींचा फोटो बघितला? मल्हाररावांचा, यशवंतरावांचा फोटो बघितला? मग त्यांना याच वर्षामध्ये अहिल्यादेवींची आठवण का झाली असा तुम्हाला प्रश्न कधी पडला का नाही पडला? जेजुरी देवस्थान होळकरांनी बांधलेलं जेजुरी ट्रस्ट देवस्थानच्या समोर अहिल्यादेवींचा पुतळा बसवते आणि उद्घाटनाला पळापळी कोण करतोय? शरद पवार, सुप्रियाताई, रोहित पवार। कशासाठी? तर तुमच्यामध्ये काय मेसेज देता येतोय का की आम्ही काय करतोय अहिल्यादेवींच्या साठी? अरे पण आता पोरं आमची हुशार झाली, पहाटे 5ला जाऊन पोरांनी उद्घाटन करून टाकलं। सगळे पोलीस पुतळ्याच्या बाजूने होते। महाराष्ट्रातनं 500 पोरं गोळा झाली, कुणाला थांग पत्ता पण कळाला नाही, पोरं आता हुशार झाली। मित्रांनो, दुसरा विषय आला सांगलीचा। संगीताताईंनी आता सांगितलं
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेनं नितीन सावगावे साहेब असताना अहिल्या स्मारकाची घोषणा केली, काही प्रमाणात काम केलं आणि ते अंतिम काम संगीताताई खोत महापौर असताना पूर्ण झालं आणि मग यांना वाटायला लागलं की अहिल्यादेवींच्या स्मारकाचा आपण लोकार्पण सोहळा करावा. पोलिसांची सगळी गर्दी, कुठे जाऊ द्यायचं नाही, अमुक जायचंय. मेंढक्यानं इकडे बटन दाबलं, ड्रोन गेला, फुलं टाकली, कुणाव केस नाही, कुणाव भानगड नाही. झालं का काय? त्यांना वाटत होतं की पोलिसांची ह्यांची मारामारी व्हावी. अरे आम्ही हुशार आहोत, आम्ही काय येडे आहोत का तुमच्यासारखे? आम्हाला आमच्या लोकांची काळजी आहे, कार्यकर्त्यांची काळजी आहे. माझ्यावर केस झाली तर चालेल, पण आमच्या कुठल्या पोरांच्या वरती केस होता कामा नये. आणि जर झाली तर ते निपटायला गोपीचंद पडळकर सक्षम आहे, तयार आहे. तिसरा विषय कुठला झाला? चौंडीमध्ये अहिल्यादेवींच्या जन्मस्थानी आपण सगळे गोळा होतो, एकत्रित होतो आणि मग या प्रस्थापित व्यवस्थेच्या लक्षात आलं की हे चौंडी हे विचाराचं परिवर्तन करणारा केंद्र तयार झालाय. तिथं शिवानंद सारखा एक वक्ता येतो, लोकांच्या मध्ये बदल घडवतो. गोरगरीब बहुजनांची पोरं येतात, स्टेजवरती भूमिका मांडतात, तर ते आपल्या नातवाच्या ताब्यात घ्यायचं. पण तुम्हाला आता माहित आहे, त्यांच्याकडे सरकार होतं, त्यांच्याकडे पोलीस होता, त्यांच्याकडे एसपी, डीवायएसपी, पीआय सगळी यंत्रणा होती, त्यांच्याकडे करोड रुपये होते, त्यांच्याकडे कारखाने, साखर कारखाने, सुतगिरण्या होत्या. आपल्याकडे काही नव्हता. आपल्याकडे बिरोबाचा आशीर्वाद आणि अहिल्यादेवींचा विचार आपल्याकडे होता. अरे पवारांच्या आयुष्यामध्ये पहिली वेळ आली असेल की पवारांना ढुंगणाला पाय लावून पळावं लागलं तिथून. मी काय वेगळं सांगतोय का? आहे ते सांगतोय का वेगळं सांगतोय? काय काय लोक म्हणतात तुम्ही काही बोलता. अरे आमच्या पिढ्याचा तुम्ही घात करता, पिढ्याचा तुम्ही आमचा घात करता. युगांडामध्ये एक हुकुमशाह होऊन गेला, तो हुकुमशाह त्यानं 6 लाख लोकांचा मर्डर केला, 6 लाख लोकांचा घात केला. आणि तो काय करायचा, तिथल्या मारलेल्या लोकांचं मांस तो फ्रीज मध्ये ठेवायचा आणि तो खायचा. एके दिवशी तिथल्या जजनं त्यांच्या विरोधामध्ये निकाल दिला. जजनं निकाल दिल्याच्या नंतर त्या तानाशहानं त्या जजचा मर्डर केला आणि त्या जजचा मर्डर केल्याच्या नंतर सर्वांच्या समोर त्या जजच्या शरीरातले काही पार्ट त्यानं खाल्ले. त्या तानाशहानं तिथं मेलेल्या माणसांचं अवयव खाल्ले. पण ह्या पवार नावाच्या जातीवादी माणसानं आपल्या जिवंत लोकांचं रक्त शोषून काढलाय, रक्त शोषून पिलाय हा माणूस. आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये तुम्ही जागृत झाला पाहिजे, या सगळ्या विषयामध्ये तुम्ही बोललं पाहिजे. अरे जन्म एकदा आहे, मरून जाणार आहे आपण, परत कोण आपल्याला विचारणार नाही. एकदा आपण पुढे आलो ना तर ताकदीनं आलं पाहिजे, विचारानं आलं पाहिजे, अभ्यासानं आलं पाहिजे. या राज्यामध्ये मराठा समाजाचं सर्वात जास्त नुकसान करणारा माणसाचं नाव शरद पवार आहे. का हो? महाराष्ट्रातील गरीब मराठ्यांच्या पोरांना दिलेलं आरक्षण 2014 पूर्वी जात आहे आणि परत 2019 नंतर परत कोर्ट संपवत आहे. काय भानगड आहे? कसं काय होतंय? या लोकांना फक्त जवळची माणसं मोठी करायची आहेत, त्यांच्या खालची माणसं वर येऊ द्यायची नाहीत. आणि मग इतर समाजाची तर परिस्थिती फार वेगळी आहे मित्रांनो. आता महात्मे साहेबांनी जे सांगितलं की धनगर समाजाच्या आरक्षणाचा एसटीचा प्रश्न हा एकदम गंभीर प्रश्न. आरेवाडीच्या बनामध्ये 2018ला आपण इतका मोठा मेळावा घेतला आणि जेव्हा महाड ते मुंबई चालत गेलो तेव्हा सरकार नमला, तत्कालीन सरकार नमला आणि सरकारनं आपल्याला लेखी दिला. त्या बैठकीला मी नव्हतो, त्या बैठकीला आपल्या समाजाचे सगळे आमदार, सगळे खासदार, 2 मंत्री, माननीय महात्मे साहेब सगळे होते. आणि त्या बैठकीमध्ये सारासार ठरला की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने सांगितलं तुम्हाला आम्ही एसटीचा दाखला द्यायला तयार आहो, पण 6 महिने आम्हाला वेळ द्या. जसं मराठा समाजाला आम्ही दाखला द्यायला तयार आहे ओबीसीचा सवलती, तोपर्यंत तत्कालीन सरकारनं जे ओबीसीला मिळतंय ते मराठा समाजाला द्या. त्याच धर्तीवरती जे आदिवासींना ते धनगरांना, कधीपर्यंत? जोपर्यंत आपल्याला एसटीचा दाखला मिळत नाही तोपर्यंत. आणि मित्रांनो, कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट घालून दिला की या राज्यामध्ये धनगर नावाची जमात अस्तित्वात नाही, आहे ते धनगर आहे. आता केस
कोर्टात चालू आहे, उद्याच तारीख आहे कोर्टामध्ये. आमचं लक्ष आहे या विषयामध्ये. आपल्याला एसटी आरक्षण मिळवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. पण काही पाऊल आपण निश्चितपणे पुढे गेलो आहे. या राज्यामधल्या ज्या योजना जाहीर केल्या आणि सरकार परत गेला, सरकारने परत पैसे दिले नाहीत. पण मी तुम्हाला हक्कानं सांगतो, ठामपणे सांगतो, येत्या काही दिवसामध्ये आम्ही ते मिळवून घेऊ आणि राज्यामध्ये धनगर समाजाला जे आदिवासींना मिळत आहे ते धनगर समाजाला सगळ्या योजना लागू करण्यासाठी महात्मे साहेब, आम्ही आपल्या समाजाचे सगळे नेते, आम्ही एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू. त्याची तुम्ही अजिबात चिंता करू नका. मित्रांनो, पण विचार करा, एकटा गोपीचंद विधान परिषदेत आहे, आता राम शिंदे साहेब आहेत, जानकर साहेब आहेत. आम्ही दोघं तिघं असलो तर इतकं काम करू शकतोय. जर ही संख्या 10-20 पर्यंत गेली तर प्रचंड मोठं परिवर्तन होऊ शकतं. म्हणून ही एका दोघाची लढाई नाही, 4-5 जणांची लढाई नाही, ही सामूहिक लढाई आहे. आणि म्हणून आपल्या समाजानं पुढे यावं, गरीब मराठा समाजाची मुलं बरोबर घ्यावीत, त्यांच्यामध्ये क्रांती करावी. आणि जो छोटा छोटा समाज आहे, उपेक्षित वंचित समाज आहे, पीडित प्रतारित समाज आहे, गावगाड्यामध्ये ज्याला कधी सन्मान मिळाला नाही, गावगाड्यामध्ये ज्याला कधी राजकीय स्थान मिळालं नाही, अशा सगळ्यांचा मोठा भाव होण्याची संधी तुमच्याकडे आली. कारण प्रस्थापित समाज तिथं जवळ कुणाला येऊ देत नाही आणि ती पोकळी भरून काढण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी गावगाड्यापासून जिल्हा लेवल पर्यंत मित्रांनो करायला पाहिजे. आज आरेवाडीमध्ये आरेवाडीमध्ये आपण सगळे आरेवाडीमध्ये कुस्तीचे पैलवान किती आहेत, कितीतरी पैलवान राष्ट्रीय स्तरावरती काम करतायत मित्रांनो. पण गरीब घराण्यातून आहेत, त्यांना खुराक मिळत नाही, त्यांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत, त्यांना चांगली तालीम नाही. आज त्यांनी जर चांगली तालीम मिळाली असती तर ऑलिम्पिकचं मेडल आरेवाडीच्या पोराणी गावामध्ये आणलं असतं. पण ते झालं नाही, कारण यामध्ये मोठा जातीवाद आहे, यामध्ये मोठ्या भानगडी आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, आरेवाडीमध्ये एक राष्ट्रीय कुस्तीचं केंद्र उभा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि निश्चितपणे ते आम्ही करून घेऊ, निश्चितपणे करून घेऊ. आरेवाडीच्या बनाचं काम पेंडिंग आहे. हे जे अलीकडचं सगळं काम दिसतंय ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली 5 कोटीचा फंड मिळाला होता. पण मित्रांनो, आता परत आपलं सरकार आलंय आणि आरेवाडी देवस्थान ट्रस्टला मी आश्वासित करतोय, येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला लागल तितका निधी मिळवून देण्याची जबाबदारी आमची आहे. कारण देशाची जर राजधानी आपल्याला संस्कृती करायची असेल तर आरेवाडीच्या ह्या 250 एकराच्या परिसरामध्ये लागल तितक्या सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची आहे, ते कर्तव्य आमचं आहे. आणि बिरोबाचा भक्त म्हणून ते काम आम्ही प्रामाणिकपणे करू. वायबी सर, तुम्ही चिंता करायचं कारण नाही. आम्ही दसरा मेळावा झाल्यानंतर परत कधी फक्त दर्शनाला येतो, आम्ही भानगडी करायला कधी येत नाही. आरेवाडीकरांना मला सांगायचंय, आम्ही भानगडी करणारी लोक नाही आहे, आम्ही भानगडी मोठ्या लोकांशी करतो. आम्ही कुठं गावातल्या गावात भानगडी करत बसत नाही. आता सरकार आल्यानंतर काय झालं, तुम्ही म्हणणार आमदार म्हणून तिथं काम करताय, काय करताय? गेल्या 26 तारखेला नागपूरला महाज्योतीची एक बैठक झाली. महाज्योती नावाची संस्था आहे मित्रांनो, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या ओबीसी समाजासाठी काढली आहे. या राज्यामध्ये बार्टी संस्था ही मागासवर्गीयांसाठी काम करते. आदिवासी संशोधन केंद्र हे आदिवासी लोकांच्या मुलांच्यासाठी काम करता. बार्टीच्या धर्तीवरती सारथीची निर्मिती या महाराष्ट्रामधला मराठा समाज आणि या महाराष्ट्रातला कुणबी समाज त्यासाठी स्थापन केली. आणि त्याच धर्तीवरती 2017 ला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाज्योती, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाची संस्था स्थापन केली मित्रांनो. आणि त्यामध्ये आपली जी 346 जातींचा समावेश आहे, किती जातींचा? 346 जातीचा समावेश असणारा आणि 52% मोठा समाज राज्यामध्ये असणारा. आपल्या सगळ्याला वाटतंय पोरग शिकलं पाहिजे, आपल्या सगळ्याला वाटतंय पोरग डॉक्टर झालं पाहिजे, पोरग एमडी झालं पाहिजे, पोरग वकील झालं पाहिजे, पोरग प्राध्यापक झालं पाहिजे. पण आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतो आणि मग अडचण येते राहण्याची. सांगलीत जाऊन राहायचं म्हणलं तर 3-4 हजार रुपये खोलीला भाडा आहे, मेसला 2-3 हजार रुपये, म्हणजे 10 हजार रुपये एका मुलाला खर्च येतो मित्रांनो. माग 72 हॉस्टेलची घोषणा केली होती देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि सरकार गेल्याच्या नंतर पवारांच्या नेतृत्वातल्या सरकारनं ओबीसी विद्यार्थ्यांच्या 72 वसतिगृहाची फाईल इथून तिथपर्यंत सुद्धा हलवली नव्हती मित्रांनो. पण मागच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्र सरकारनं निर्णय केला, महाराष्ट्रातल्या 72 ओबीसी वसतिगृहांना मंजुरी दिली मित्रांनो. म्हणजे आता आपण भाड्यानं घेतोय सरकार,
तुम्ही काम चालू करून ते पूर्ण व्हायला 2, 3, 4 वर्ष लागतात. आता सोनाराचा, सुताराचा, लोहाराचा, कुंभाराचा पोरगा, नंदीवाल्याचा, मरे गाडेवाल्याचा पोरगा, डोंबाऱ्याचा, कोलाड्याचा पोरगा, गाव गाड्यामध्ये पालाच्या बाहेर राहणारा पोरगा, हेळव्याचा पोरगा, बहुरुप्याचा पोरगा, वासुदेवाचा पोरगा, धनगराचा, माळ्याचा, तेल्याचा, कोट्याचा पोरगा, रामोशाचा, वडर समाजाचा पोरगा, ज्याला शिकू वाटतंय आणि ज्याला जिल्ह्याच्या लेवलला हॉस्टेलचं गरज आहे, तर राज्य सरकारनं निर्णय केला 72 हॉस्टेल मुलींच्यासाठी 1 आणि मुलांच्यासाठी 1. म्हणजे शिक्षणासाठी खूप महत्वाचं काम या सरकारनं केलं. आम्ही नागपूरच्या बैठकीमध्ये ओबीसी मंत्र्यांच्याकडे आम्ही विनंती केली होती. अतुल सावे साहेबांनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निर्णय करून घेतला. 72 हॉस्टेलचा विषय संपला. आता राहतोय विषय कुठला, तर एमपीएससी आणि यूपीएससी. एमपीएससी आणि यूपीएससी तहसीलदारकडे तुम्ही गेला तर त्याच्याकडे मोठं काम असतं, कलेक्टरकडे काम असतं, पीआय कडे काम असतं, डीवायएसपी कडे काम असतं, प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याकडे आपलं काम असतं. पण त्या प्रशासकीय अधिकाऱ्यामध्ये आपल्या बहुजनांचा टक्का वाढावा म्हणून ओबीसीच्या सर्व विद्यार्थ्यांना महाज्योतीमध्ये जे पार्टीला मिळतं, जे सारथीला मिळतं, त्या सगळ्या योजना महाज्योतीला करण्याचा निर्णय आता काही दिवसामध्ये होतोय. म्हणजे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना आता कसली आणि कुठलीच अडचण येणार नाही. राहिला विषय आता जे आदिवासींना ते धनगरांना. मित्रांनो, 5 हॉस्टेल मान्यता दिलेली महाविकास आघाडीने एक वीट सुद्धा लावली नाही. त्यामध्ये पुणे, त्यामध्ये औरंगाबाद, त्यामध्ये नाशिक, त्यामध्ये नागपूर, त्यामध्ये अमरावती आणि त्यामध्ये मुंबई. तर आता येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या पोरांना या वसतिगृहासाठी आपण निधी मंजूर करून आणतोय. त्याची आता तुम्ही अजिबात चिंता करू नका. विषय राहिला मेंढपाळांचा. मेंढपाळांच्यासाठी खूप मोठा संघर्ष चालू आहे आणि सभागृहात मागच्या महिन्यामध्ये आम्ही विषय, आमचे मेंढके त्या चक लावून बसलेत, हे बोलतोय का नाही, तर आम्ही चाललो. त्यामुळं सरकारच्या ह्या सगळ्या चुका लक्षात आलेल्या आहेत. मेंढपाळांना जिथं 5 वर्षाची झाडं लागण झालेली आहेत तिथून पुढच्या झाडामध्ये, जंगलामध्ये, वनामध्ये आमच्या मेंढ्यांना चरायचा पास मिळावा, अशा पद्धतीचं बोलणं वनमंत्री महोदयांशी झालाय. आणि येत्या काही दिवसामध्ये आम्ही पाठपुरावा करून निर्णय घेतोय. म्हणजे एकदा जंगलाचा विषय संपला का मेंढपाळांचं भांडण मिटतंय. कारण जिथं जाईल तिथं मेंढपाळांना मारहाण, जिथं जाईल तिथं मेंढपाळांच्या वरती हल्ले, काही कारण नसताना मोठा अटॅक होतोय. तर हे सगळे विषय आता संपून घेतोय. मग आता राहिला विषय कुठला, राजकीय विषय. राजकारणामध्ये, सत्ता कारणामध्ये तुम्ही सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे. आणि आपला सगळ्यांचा वैचारिक शत्रू हा बारामतीचा शरदचंद्रजी पवार नावाचा माणूस आहे, हे लक्षात ठेवा. मी चौंडीमध्ये पण काही लोक बघितले, चौंडीमध्ये काही लोक तिकडून गेले होते उद्घाटन करायला, जयंती करायला. मला समजलं हेलिकॉप्टर आलं, हेलिकॉप्टर आलं, हेलिकॉप्टर आलं, साहेबाचं हेलिकॉप्टर आलं, साहेबाचं हेलिकॉप्टर आलं. टोपी पडूस तर काही आपले गडीवर बघत होते, साहेब आले, साहेब आले, साहेब आले. अरे त्या हेलिकॉप्टर मध्ये तुमचा साहेब नाही, बहुजनांचा कर्दनकाळ त्या हेलिकॉप्टर मध्ये बसलाय. आणि तुम्ही तिथं खाली फिरता, तुम्ही तिथं वर बघताय साहेब आले. करू नका हे भानगडी, अजिबात करू नका. तुम्हाला जर परिवर्तन करायचं असेल तर तुम्हाला एकदम ठासून काम करावं लागेल, वैचारिकपणे पुढे जावं लागेल. आणि दसरा मेळावा हे राजकारणाचं स्थान नाही आहे. तुम्ही सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. दरवर्षी मला तुम्ही खाली बसवा, दुसऱ्याला बोलायला हवा, मी खाली बसायला तयार आहे. पण या दसरा मेळाव्याला कायमस्वरूपी आरेवाडीच्या लोकांना माझे हात जोडून विनंती आहे, आम्ही परत इकडे येत नाही, परंतु आरेवाडीचा दसरा मेळावा हे महाराष्ट्राचं परिवर्तन केंद्र बनू शकतं. इथं काही एक समाज येत नाही, इथं मराठा समाजाची लोक येतात, बहुजनांची लोक येतात, इथं 18 पगड जातीतली 12 बलुतेदारांची लोक येतात. पण हे एक शक्ती केंद्र तयार होत आहे, हे एक परिवर्तनाचं केंद्र तयार होत आहे. तर तुम्ही निश्चितपणे सगळ्यांनी इथं आलं पाहिजे. आपल्या अंधश्रद्धा कमी केल्या पाहिजेत. बिरोबावरती आपली श्रद्धा आहे, नितांत श्रद्धा आहे. बिरोबा आपला आहे, आपण बिरोबाचा आहे. बिरोबा आपल्याशिवाय दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या माणसाचं ऐकूच शकत नाही, असा ठाम विश्वास मला आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं चर्चा कराल, देवाशी बोलत राहाल, त्या पद्धतीनं होईल. पण आपण अंधश्रद्धेतनं बाहेर आलं पाहिजे. आपण ज्या चुकीच्या पद्धतीनं जे जास्तीचे खर्च करतोय ते कमी केले पाहिजेत, ते आपल्या मुलांच्या शिक्षणावर ते टाकले पाहिजेत. व्यसनापासून आपण दूर झालं पाहिजे. आज इथं आलेल्या प्रत्येक माणसाला माझी विनंती आहे,
ज्या ज्या माणसाला व्यसन आहे, जो तंबाखू खातो, जो गुटखा खातो, जो दारू पितो, जो आणि काय व्यसन करत असेल, तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आज बिरोबाच्या साक्षीनं संकल्प करा की मी इथून पुढे तंबाखू खाणार नाही, मी इथून पुढे दारू पिणार नाही, मी इथून पुढे गुटखा खाणार नाही, मी इथून पुढे कुठलीही अंधश्रद्धा करणार नाही. मी श्रद्धावान आहे, मी देवावरती नितांत श्रद्धा ठेवेल, पण अंधश्रद्धेच्या पोटी मी कुणाचं काही ऐकून करणार नाही. हे तुम्ही आज संकल्प बिरोबाच्या साक्षीने केला पाहिजे मित्रांनो. आणि राज्यभरामध्ये आपल्या आता अनेक मुलं चांगल्या पद्धतीनं शिकतायत, चांगल्या पद्धतीनं पुढे येत आहेत, चांगल्या पद्धतीनं परिवर्तन होत आहे. मी मंत्रालयात गेलो तर लोक बोलतात मला की आता आम्ही घाबरत नाही, आम्ही आता नाव सांगायला घाबरत नाही, आम्हाला आता भीती वाटत नाही, आम्हाला अभिमान वाटतो. कारण हे चळवळीचं आणि संघटनेचं हे सगळ्यात मोठं मित्रांनो यश आहे. आणि म्हणून तुम्ही आज इतक्या ताकदीनं, इतक्या संख्येनं बिरोबा मनामध्ये आला. निश्चितपणे ह्या बिरोबा मनातला दसरा मेळावा आपल्या सामाजिक जीवनामध्ये, आपल्या राजकीय जीवनामध्ये, आपल्या सांस्कृतिक जीवनामध्ये निश्चित परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. आणि मला परवा इथं एक पुजारी भेटले आणि ते म्हटले की गजनरत्न आम्ही शिकवतो, आम्ही ढोल वाजवायला शिकवतो. तर मी माननीय सांस्कृतिक मंत्री महोदयांना भेटणार आहे येत्या 4 दिवसामध्ये. आणि आरेवाडीच्या ठिकाणी गजी ढोल शिकवण्यासाठी, ओव्या शिकवण्यासाठी किंवा अन्य समाजाच्या काही पारंपरिक कला शिकवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून एखादं इथं शाळा चालू करता येते का, अशी संकल्पना आम्ही आता सरकारकडे मांडतोय. सरकार त्यावरती विचार करेल. पण आपल्या परंपरा आपण जतन केल्या पाहिजेत, आपण परंपरा आपल्या शिकल्या पाहिजेत. प्रत्येकाला ढोल वाजवायला, गजी नाचायला आलं पाहिजे. ओव्या म्हणणारी आपली पोरं अरे कुठल्या शाळेत जात नाहीत, कुणाकडून तरी वाचून घेतात आणि अख्खं रामायण पाठ करतात, कुणाकडे तर वाचून घेतात अख्ख्या गीतेचे श्लोक पाठ करतात, कुणाकडे तर वाचून घेतात आणि अख्खं महाभारत त्यांना माहित असतं. मित्रांनो, हे इतकी ताकद आहे, इतकी शक्ती आहे. आणि त्यामुळं तुम्ही चांगल्या पद्धतीनं परिवर्तन आणि दिशा देऊ शकता, एवढंच या निमित्तानं बोलतो. आणि इथून जाताना सगळ्यांनी शांततेत व्यवस्थित हळू गाड्या चालवून जावं, एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार.